बहनों और भाइयों और सज्जनों, आज मैं आपको श्री गुरु चरित्र अध्याय 13वां उसका पठन करने वाला हूँ। गुरु चरित्र अध्याय 13वां में बताया गया है कि कैसे गुरु की दृष्टि से सभी रोगों से मुक्ति मिलती है। यह अध्याय हमें सिखाता है कि हमें गुरु के चरणों में समर्पण करना चाहिए और उनकी दृष्टि प्राप्त करने का प्रयास करना चाहिए। गुरु की दृष्टि से हम जीवन में सभी तरह के रोगों से मुक्ति प्राप्त करते हैं और स्वस्थ रह सकते हैं। इस अध्याय में हम देखते हैं कि कैसे एक बीमार व्यक्ति को गुरु की दृष्टि से सभी रोगों से मुक्ति मिलती है। वह व्यक्ति बहुत बीमार था और वह अपने रोगों से बहुत दुखी था। एक दिन वह व्यक्ति गुरु से मिला और उनसे मदद मांगी। गुरु ने उस व्यक्ति को बताया कि वह उसे सभी रोगों से मुक्ति दिला देंगे। गुरु ने उस व्यक्ति को अपने चरणों में समर्पण करने और अपनी दृष्टि प्राप्त करने का प्रयास करने की सलाह दी। उस व्यक्ति ने गुरु की आज्ञा का पालन किया और गुरु की दृष्टि प्राप्त की। गुरु की दृष्टि से वह व्यक्ति के सभी रोग नष्ट हुए और वह स्वस्थ हो गया। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। नामधारक शिष्य राणा, लागे सिद्धचिया चरणा, कर संपुट जोडूनी जाणा, विनमितसे परियेसा। जय जया सिद्धमुनी, तू तारकया भवारणी, सांगितले ज्ञान प्रकाशोनी, स्थिर जाहले मन माझे। गुरुचरित्र कथामृत सेविता तृष्णा अधिक होत, शमन करणार समर्थ तुझी एक कृपानिधी। गुरुचरित्र कामधेनू, सांगितले तुम्ही विस्तारोनू, तृप्त नवे माझे मनू, आणखी अपेक्षा होतसे। क्षुदे करुणी पिडिले ढोर, जैसे पावे तृण बिढार, त्याते होय मनोहर, नवचेते थोनी परतोनी। एकदान देखे तक्र स्वप्नी, त्यासी मिळे क्षीरबरणी, नोहे मन त्याचे धणी, केवी सोडी तो ठाव। तैसा आपण स्वल्पज्ञानी नेणत होतो, गुरु निर्वाणी, अविद्या माया वेष्टोनी, कष्टत होतो स्वामिया। अज्ञान तिमिर रज निसी, ज्योती स्वरूप तुची होशी, प्रकाश केले गा मासी, निज स्वरूप श्री गुरूंचे। तुआ केले उपकारासी, उत्तीर्ण काय होऊ सरसी, कल्पवृक्ष दिल्ले यासी, प्रत्युपकार काय द्यावा। एकदा देता चिंतामणी, त्यासी उपकार काय धरणी, नाही रिजले न ऐको कानी, कृपामूर्ती सिद्धराया। ऐसा तुझिया उपकारासी, उत्तीर्ण नोहे जन्मोजन्मेसी, म्हणून लागतसे चरणासी, एको भावे करोनिया। स्वामींनी निरोपिला धर्म अर्थ, अधिक झाला मद स्वार्थ, उपजला मनी परमार्थ, गुरुसी भजावे निरंतर। प्रयागी असता गुरुमूर्ती, माधव सरस्वती सदीक्षा देती, पुढे काय वर्तली स्थिती, आम्हा प्रती विस्तारावे। ऐकोनी शिष्याचे वचन, सिद्धी मुनी संतोषोन, मस्तकी हस्त ठेवून, आश्वासिती तयावेळी। धन्य धन्य शिष्या सगुण, तुझ लादले श्री गुरुचरण, संसार तारक भवारण, तुझी एक परियेसा। तुझ्या ओळखीली श्री गुरूंची सोय, म्हणून पुससी भक्ती भावे, संतोष होतो आनंदमय, तुझ्या प्रश्ने करुनिया। सांगेन ऐक एक चित्ते, चरित्र गुरूंचे विख्याते, उपदेश देऊनी माधवाते, होते क्वचित काळ तेथेची। असता तेथे वर्तमानी, प्रख्यात झाली महिमा सगुणी, शिष्य झाले अपार मुनी, मुख्य माधव सरस्वती। तया शिष्यांची नामे सांगता, विस्तार होईल बहुकथा, प्रख्यात असती नामे सात, सांगेन ऐक एक चित्ते। बाळ सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्रे माधव सरस्वती,
पाचवा असे आणिक यती सदानंद सरस्वती देखा. ज्ञानज्योती सरस्वती एक सातवा सिद्ध आपण ऐक. अपार होते शिष्य आणिक एकावनी एक श्रेष्ठ पै. त्या शिष्यांसमवेत श्री गुरु निघाले दक्षिणपंथ. समस्त क्षेत्रे पावन करीत आले पुन्हा करंजनग्रासी. भेटी झाली जनकजननी येऊनी लागता ती चरणी. चतुर्वर्ग भ्राते भगिनी समस्त भेटती स्वामिया. देखोनी श्री गुरुमूर्तीसी नगर लोक अत्यंत हर्षी. आले समस्त भेटीसी पूजा करीती परोपरी. घरोघरी श्री गुरुसी पाचारिती भिक्षेसी. जाहले रूपे बहुवसी घरोघरी पूजा घेती. समस्त लोक विस्मय करीती. अवतारा श्री विष्णू निश्चिती. वेशधारी दिसतो यती परमपुरुष होय जाणा. या ते नर जे म्हणती ते नर जाती नरकाप्रती. कार्याकारण अवतार होती ब्रह्मा विष्णू महेश्वर. जननी जनक येणे रीती पूजा करीती भावभक्ती. श्री गुरु झाले श्रीपाद यती जाती स्मृती जननीसी. देखो जननी ते वेळी माथा ठेवी चरण कमळी. सत्य संकल्प चंद्रमौळी प्रदोष पूजा आली फळा. पती सांगे तयावेळी पूर्वजन्माचे चरित्र सकळी. विश्ववंद्य पुत्र प्रप्रबळी व्हावा म्हणून आधारिले म्या. याची श्रीपाद ईश्वराचे पूजन केले मनोवाचे. प्रसिद्ध झाले जन्म आमचे साफल्य केले परियेसा. म्हणून निमित्ती दोघे जणी विनविताती कर जोडुनी. उद्धरावे या भवारणी जगन्नाथा यतीराया. श्री गुरु म्हणती तयासी एखादे काळी परियेसी. पुत्र होय संन्यासी उद्धरील पुढे 42. त्यासी शाश्वत ब्रह्मलोक अचळ पद असे देख. त्याचे कुळी उपजता आणिक त्यासी ब्रह्मपद परियेसा. यमाचे दुःखे भयाभीत नोहे त्याचे पितृसंततीत. पूर्वज जरी नरकी असत त्यासी शाश्वत ब्रह्मपद. या कारणे आम्ही देखा घेतला आश्रम विशेखा. तुम्हा नाही यमाची शंका ब्रह्मपद असे सत्य. ऐसे सांगून तयासी आश्वासित से बहुवसी. तुमचे पुत्र सतायुषी अष्टैश्वर्ये नांदती. त्यांचे पुत्र पौत्रा तुम्ही पाहाल सुखे तुमचे नयनी. पवाल क्षेमकाशी भुवनी अंतकाळी परियेसा. मुक्तिस्थान काशीपूर प्रख्यात असे वेदशास्त्र. न करा मनी चिंता मात्र म्हणून सांगती तयवेळी. त्यांची कन्या असे एक नाम तिचे रत्नाई विशेष. श्री गुरुसी नमुनी ऐक विनवितसे परियेसा. विनवितसे परोपरी स्वामी माते तारी तारी. बुडोनी जाते भवसागरी संसार माया वेष्टोनिया. संसार तापत्रयासी आपण बीतसे परियेसी. निर्लिप्त करी गा मासी आपण तपासी जाईन. ऐकोनी तिचे वचन श्री गुरु निरोपिताती. आपण स्त्रियांसी पती सेवा चरण तेची तप परियेसा. येणे या भावार्णवासी कडे पडती परियेसी. जैसा भाव सेजासी तैसे होईल परियेसा. उतरावया पैलच पार स्त्रियांसी असे तो भ्रातार. मने करोनी निर्धार भजा पुरुष शिव समानी. त्यासी होय उद्धार गती वेद पुराणे वाखाणिती. अंतःकरणी न करी खंती तू ते गती होईल जाण. ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवितसे कर जोडून. श्री गुरुमूर्ती ब्रह्मज्ञान विनवितसे अवधारी. तू जाणसी भविष्यभूत कैसे माते उपदेशित. माझे प्रारब्ध कवणगत विस्तारावे मज प्रती. श्री गुरु म्हणती तियेसी तुझी वासना असे तपासी. संचित पापासे तुझसी भोगणे असे परियेसा. पूर्वजन्मी तू परियेसी चरणी लाथिले धेनुसी. शेजारी स्त्री पुरुषांशी विरोधे लाविला कलह जाणा. तया दोषास्तव देखा
ते बाधा असे अनेका गायत्रीसी लाथले ऐका तू सर्वांगी पुष्टी होशील विरोध केला स्त्री पुरुषांशी तुझा पुरुष होईल तापसी तू ते त्याजील भरवंशी अर्जित तुझे ऐसे असे ऐकोनी दुःख करी बहुत श्री गुरुचरणी असे लोळत मज उद्धरावे गुरुनाथा त्वरित म्हणून चरणी लागली श्री गुरु म्हणतीये ऐक बाळे क्वचित काळा साल भले अपर वयसा होताची काळे पती तुझा यती होय तदनंतर तुझा देह पुष्टी होईल अवेव भोगुनी स्वदेही वय मग होईल तुझ गती नसता तुझा देह जाण भेटी होईल आमचे चरण तुझे पाप होईल दहन सांगेन क्षेत्र ऐक पा भीमा तीर दक्षिण देशी असे तीर्थ पाप विनाशी तेथे जाय तू भरवंशी अवस्था तुझ घडली यावरी या भूमंडळी विख्यात तीर्थ असे अति समर्थ गंधर्व पुरसे ख्यात अमरजा संगम प्रसिद्ध जाण ऐसे सांगून येसी श्री गुरु निघाले दक्षिण देशी त्र्यंबक क्षेत्रासी आले गौतमी उद्धव जेथे शिष्यासहित गुरुमूर्ती आले नाशिक क्षेत्राप्रती तीर्थ महिमा से ख्याती पुराणा तरी परियेसा तीर्थ महिमा सांगता विस्तार होईल बहुकथा संक्षेप मार्गे तुझा आता सांगत असे परियेची त्या गौतमीची महिमा सांगता अपारासे अम्मा बैरार्णव उदक उगमा ब्रह्मांडा व्यतिरिक्त जटा मुकुटी तीर्थेश्वर धरली होती प्रीतिकर मिळवणे समस्त ऋषीश्वर उपाय केला परियेसा ब्रह्मर्षी गौतम देखा तपस्वी असे विशेषा व्रीही पेरिले वृत्ती ऐका अनुष्ठान स्थानाजवळी पूर्वी मुनी सकळी नित्य पेरुनी पिकविती साळी ऐसे त्यांचे मंत्रबळी महापुण्य पुरुष असती समस्त ऋषी मिळवणी विस्तार करते आपले मनी ऋषी गौतम महामुनी सर्वेश्वरांचा मुख्य दास त्यासी घालिता साकडे गंगा आणिला आपुले चाडे समजता आम्हा पुण्यगडे गंगा स्नाने भूमंडळी श्लोक या गतिर्योगयुक्तानां मुनीनामुद्धरेस्तां सा गती सर्वजंतूनां गौतमी तीर्वासिनी नाम ऊर्ध्वरीत मनीश्वरासी कोटी वर्षे तपस्वियांसी जे गती होय परियेसी ते स्नान मात्रे गौतमीच्या या कारणे गौतमीसी आणावे यज्ञ भूमंडळासी साकडे घालिता गौतमासी आणिता गंगा मालाभ म्हणून रचली मावैक दुर्वेची गाय संवत्सक करोनी पाठविली ऐक गौतमाचे प्रिय भक्षणासी ऋषी होता अनुष्ठानी देखिले धेनुसी नयनी निवारावयात तत्क्षणी दर्भ पवित्र सोडिले तोची पुष झाले शस्त्र धेनुसी लागले जैसे वज्रास्त्र पंचत्व पावली त्वरित घडली हत्या गौतमासी मिळवली समस्त ऋषीजन प्रायश्चित्त देती जाण गंगा भूमंडळी आण याविणे तुम्हा नाही शुद्धी या कारणे गौतम ऋषी तप केले सहस्त्रवर्षी प्रसन्न झाला योमकेशी वर माग म्हणितले गौतम म्हणे सर्वेश्वरा तुवा देशील मजवरा धारावया सचराचरा द्यावी गंगा भूमंडळासी गौतमाचे विनंतीसी निरोप दिदला गंगेसी घेऊन आला भूमंडळासी पापक्षालनार्थ पुरुषांचे ऐसी गंगा भागीरथी कवणावर्णावया सामर्थ्य याची कारणे श्री गुरुनाथ आले ऐक नामधारका ऐसी गौतमी तटाक यात्रा श्री गुरु आपण आचरित पुढे मागुती लोकानुग्रहार्थ आपण हिंदे परियेसा तटाक यात्रा करिता देख आले श्री गुरु मंजरिका तेथे होता मुनी एक विख्यात माधवारण्य सदा मानस पूजा त्यासी नरसिंह मूर्ती परियेसी देखता झाला श्री गुरुची मानस मूर्ती
जैसी देखे विस्मित होनी मानसी नमिता झाला श्री गुरुमूर्तीसी स्तोत्र करी बहुवसी अति भक्ती करुनिया ये दिव्य पाद देवमेव साक्षाद अधिष्ठितं देव नदी समीपे य उत्तरे तीर निवासी रामो लक्ष्मीपती सत्वं निवसंस नित्यम येणे परी श्री गुरुसी विनवी माधवारण्य हर्षी श्री गुरु म्हणती संतोषी दया माधवारण्यासी श्लोक अत्यंत मार्गस्थिती मार्गरूपम अत्यंत योगाधिकार तत्वम मार्गच विचिन्नतो मे मार्गोदय माधव दर्शयते ऐसे श्री गुरु तयासी आश्वासनी म्हणती हर्षी निज स्वरूप तयासी दाखी ते झाले परियेसा श्री गुरूंचे स्वरूप देखोनी संतोषी झाला तो मुनी विनवित सेकर जोडुनी नाना परी स्तुती करी जय जय जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू लोकादिसी नरू परमपुरुषा जगज्योती तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतारलासी कृतार्थ केले आम्हासी दर्शन दिले चरणा फुले ऐसे परी श्री गुरुसी स्तुती करीतो तापसी संतोष होऊन अति हर्षी आश्वासिती तयावेळी म्हणती श्री गुरु तयासी सिद्धी झाली तुझ्या मंत्रासी तुझ सद्गती भरवसी ब्रह्मलोक प्राप्त होय नित्यपूजा तू मानसी करिसी नरसिंह मूर्तीसी प्रत्यक्ष होईल परियेसी न खरी संशय मनात ऐसे सांगून तयासी श्री गुरु निघाले परियेसी आले वाचर ब्रह्मेश्वरासी गंगा तीर महाक्षेत्र तया गंगात टाकात श्री गुरु समस्त शिष्यांसहित स्नान करिता गंगेत आला तेथे विप्रयेक कुक्षी व्यथा असे बहुत तटाकी असे लोळत उदर व्यथा अत्यंत त्यजूपाये प्राण देखा पोट व्यथा बहुत्यासी नित्य करीतो उपवासासी भोजन केलिया दुःखयसी प्राणांतिक होतसे या कारणे द्विजवर सदा करी फलाहार अन्नासी त्यासी असे वैर जेविता प्राण त्यजूपाहे पक्षमासा भोजन करी व्यथा उठे त्याचे उदरी ऐसा किती दिवस वरी कष्ट तो होता तो द्विज पूर्व दिवशी तया ग्रामी आला सण महानवमी जेविला मिष्टान्न मनोधर्मी मासे एक पारणे केले भोजन केले अन्न बहुत त्याचे पोट असे दुखत गंगा स्त्री असे लोळत प्राण करीत तजूब आहे दुःख करी द्विज पार म्हणे गंगेत तेजिन शरीर नको असता संसार पापरूपे वर्तत अन्न प्राण अन्न जीवन कवण असे अन्नाविण अन्न वैरी झाले जाण मरण बरे आता मज मनी निर्धार करुनी गंगा प्रवेश करीन म्हणून पोटी पाषाण बांधोनी गंगेमध्ये निघाला मुनी स्मरे कर्पूर गौर उपजलो आपण भूमिभार केले नाही परोपकार अन्नदानादिक देखा न करी पुण्य सजन्मात जन्मांतरी पूर्वी शत पुण्य फळ ते दिसत मग हे कष्ट भोगितसे अपूर्ती पूजा ईश्वराची केली असेल निंदा दुरुंती अवज्ञा केली माता पित्यांची मग हे कष्ट भोगतसे अथवा पूर्वजन्मी आपण केले असेल द्विज धिक्कारण अतिथी आलिया न घाली अन्न वैश्वदेव समयासी अथवा मारिले वौरासी अग्नी घातला रानासी वेगळे सांडुनी जनक जननीसी स्त्रिये सहित मी होतो माता पिता तेजोनिया असो सुखे जेवनिया पूर्वार्ज वापासोनिया मग हे कष्ट भोगीतसे ऐसी पापे आठवित विघ्न जातो गंगेत तव देखिले श्री गुरुनाथे म्हणती बोलावा ब्रह्मणासी आणा त्या ब्राह्मणासी प्राण तजितो का सुखेसी आत्महत्या महादोषी तुसो कवणाचा श्री गुरुचरणा कोणी केले शिष्य दाऊनी दिव्यवराते काढूनी
आणले श्री गुरु सम्मुख. अनाथासी कल्पतरू तू दुःखीष्टासी कृपा सागरू. पुसतसे श्री गुरु तया दुःखित विप्रासी. श्री गुरु म्हणती तयासी प्राण कागात तेजुपासी. आत्महत्या महादोषी काय वृत्तांत सांग आम्हा. विप्रमणे या यती राया काय कराल सोनिया. उपसोनी जन्मवाया भूमिभार जाहलो असे. मास पक्षा भोजन करीतो उदर व्यथेने कष्ट तो. सांगू न शके प्राण देतो काय सांगू स्वामिया. आपणाची अन्न वैरस्ता केवी वाचावे गुरुनाथा. शरीर सर्वान्न गता केवी वाचू जगद्गुरु. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी तुझी व्यथा गेली पर्यती. औषध असे आम्हापासी क्षण ऐक सांगतो तुझ. संशय न जरी आता मनी भिवू नको अंतःकरणी. व्याधी गेली पळवली भोजन करी धणीवरी. श्री गुरु वचन ऐकोनी स्थिर झाला अंतःकरणी. माथा ठेवून श्री गुरुचरणी नमन केले तयावेळी. इतुकी अवसरी तया ग्रामीणचा अधिकारी. विप्र एक अवधारी आला गंगा स्नानासी. तव देखले श्री गुरुसी येऊनी लागला चरणासी. नमन केले भक्तीसी मनोवाक्याय कर्मे. आश्वासन तयवेळी पुस्ती श्री गुरु स्तोममौळी. कवण नाम कवण स्थळी वास म्हणती तयासी. ऐकून श्री गुरुचे वचन सांगितले तो ब्राह्मण. गोत्र आपले कौंडिन्य आपस्तंभ शाखेसी. नाम मज सायन देवसे वासस्थळ आपले कडगंचीस. आलो असे उदरपूर्तीस सेवा करीतो यवनाची. अधिकारपणे या ग्रामी वसो संवत्सर ऐका स्वामी. धन्य धन्य झालो आम्ही तुमचे दर्शन मात्रेसी. तू तारक विश्वासी दर्शन दिले आम्हासी. कृतार्थ झालो भरवंसी जन्मांतरीचे दोष गेले. तुझा अनुग्रह होय ज्यासी करेल या भवारणवासी. अप्रयत्न आम्हासी दर्शन दिले स्वामिया. गंगा पाप शशी ताप दैन्य कल्पतरुस्थता. पापम तापम च दैन्यम च हरेष्टी गुरुदर्शनम. गंगा देखिताचे पापे जाती. चंद्रदर्शने तापना सती. कल्पतरुची गती दैन्य वेगळा करी जाण. तैसे नव्हती तुमचे दर्शन पाप ताप दैन्य हरण. देखिले आजी तुमचे चरण चतुर्वर्ग फल पावलो. ऐशी स्तुती करुनी पुनरपी लागला श्री गुरुचरणी. जगद्गुरु आश्वासोनी निरोप देती तयावेळी. श्री गुरु म्हणती तयासी आमचे वाक्य पर्येसी. जठर व्यथा ब्राह्मणासी प्राणत्याग करीतसे. उपशमन याचे व्याधीसी सांगो औषध तुम्हासी. नेओनी आपले मंदिरासी भोजन करवी मिष्टान्न. अन्न जेविता त्याची व्यथा व्याधी न राहे सर्वथा. घेऊन जावे आला त्वरिता सुधा क्रांत विप्रसे. ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवितसे कर जोडून. प्राण त्याग करता भोजन या ब्राह्मणाची होतसे. जेविला काल मासे ऐका त्याचे प्राण जातो ऐका. अन्न देता आम्हासी देखा ब्रह्महत्या त्वरित घडेल. श्री गुरु म्हणती सायन देवासी आम्ही औषधी देतो यासी. अपोपान माशेसी क्षीर मिश्रित परमान्य. अन्न जेविता त्वरितेसी व्याधी जाईल पर्येसी. संशय न जरी तू मानसी त्वरित न्यावे गृहासी. अंगीकारून त्यावेळी माथा ठेवी चरणकमळी. विनवितसे करुणा बहाळी यावे स्वामी भिक्षेसी. अंगीकरून श्री गुरुनाथ निरोप देती हो का त्वरित. सिद्ध म्हणे ऐक मागत नामधारक शिष्योत्तमा. आम्ही होतो त्यावेळी समवेत शिष्य सकळी. जठर व्यथेचा विघ्न जवळी श्री गुरु देवे भिक्षेसी. विचित्र झाले त्याचे घरी पूजा केली परोपरी. पतिव्रता त्याची नारी जाखाई म्हणजे परियेसा.
पूजा करती श्री गुरुसी षोडोपचारे पर्येसी तेनेची रीती आम्हासी शिष्या सकळी का वंदिले श्री गुरु पूजा विधान चित्र केले अतिगण मंडळ केले रक्त वर्ण एकेकाशी पृथक पृथक पद्य रचुनी अष्टदळी नाना परीचे रंगमाळी पंचवर्ण चित्रमाळी रचिली ये परियेसा चित्रासन श्री गुरुची तेने चिपरी सकळीकांसी मंडळार्चन विधीसी करीती पुष्पगंधाक्षता संकल्पोनी विधीसी नमन केले अष्टांगेसी माथा ठेवून चरणी पाद सर्वती अष्टांगी षोडोपचार विधीसी पंचामृत आदी पर्येसी रुद्र सूक्त मंत्रेसी चरण स्वप्निले तैवेळी श्री गुरुचरणी अतिहर्षी पूजा करीत षोडशी तया विप्राज्ञान कैची चरण तीर्थ धरता झाला तया चरण तीर्थासी पूजा करीत भक्तीची गीत वाद्यानंदेसी करी आरती निरांजन अनुक्रमे श्री गुरुपूजा करिता झाला विधिओजा पुनरपी षोडोपचारे पूजा करीत भक्तीने अक्षयवाणे आरती श्री गुरुसी ओवाळती मंत्रघोष अतिभक्ती पुष्पांजली करिता झाला अनेक परी गायन करी नमन करी प्रीती करी पतिव्रता सेनारी पूजा करीती उभय वर्ग ऐसे परी श्री गुरुसी पूजा केली परियसी तेने जी विधी विशिष्यासी आम्हा समस्तांची वंदिले संतोषणी श्री गुरुमूर्ती वर देती अतिप्रीती तुझी संतती होईल ख्याती गुरुभक्ती वंशोवंशी तू जाणती गुरुंचा वास अभिवृद्धी होय वंशोवंश पुत्र पौत्री नांदाल हर्षी गुरुभक्ती येणे परी ऐसे बोलून द्विजासी आशीर्वचन देती अतिहर्षी नमन करुणी श्री गुरुसी ठाय वेळी नाना परीचे पक्वान्य अपूपादी माशान्य अष्टविधी परमान्य शर्करा सहित निवेदिले शाक पाक नाना परी वाढताती सविस्तारी भोजन करती प्रीती करी श्री गुरुमूर्ती परियेसा जठरव्यथेच्या ब्राह्मणे भोजन केले परिपूर्ण व्याधी गेली तक्षण श्री गुरूंचे कृपादृष्टीने परिसलागता लवासी सुवर्ण होय परियेसी दर्शन होता श्री गुरुची व्याधी कैची सांग मज उदय जाहलिया दिनकरासी संहार होतो अंधकारासी श्री गुरु कृपा होय जासी दैन्य कैचे तया घरी ऐसे परी श्री गुरुनाथे भोजन केले शिष्यासहित आनंद झाला तेथे बहुत विस्मय करती सगळे जन अभिनव करती सकळ जन द्विजासी वैरी होते अन्न औषध झाले त्याची अन्न व्याधी गेली म्हणताती सिद्धपणे नामधारका श्री गुरु कृपा होईल जास जन्मांतरीचे जाती दोष व्याधी कैची त्याचे देही गंगाधराचा नंदन सरस्वती सांगे विस्तारोन श्री गुरुचरित्र कामधेनु ऐका श्रोते एक चित्ते जे ऐकती भक्तीने व्याधी नसती त्यांचे गुणा अखिल सौख्य पावती जाणा सत्य सत्य पुनः सत्य इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्ध नामधारक संवादे करंजनगरभी मन तथा विप्रोदय व्यथा निरसन नाम त्रयोदशोध्याय संपूर्ण श्री गुरुदेव दत्त श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु शुभं भवतु।